मित्रांनो, ज्याचं करा भलं तोच म्हणतो आमचंच खरं. कलियुगात दुसऱ्याची मदत करणं किती महागात पडू शकते याचा प्रत्यय आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायला मिळतो आहे. मित्रांनो, एका शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी आपण बघू शकताय सामान्यपणे वाहतूक चालू होती. अशातच एक पांढरा शर्ट घातलेला मनुष्य आपल्याला दिसतो आहे. तो रस्ता क्रॉस करताना दिसतो आहे आणि त्याच्या मागून एक मोटरसायकलवाला येतो. तो अचानक त्या माणसाच्या जवळ येऊन आपली मोटरसायकल खाली करतो आणि असं भासवतो की ती गाडी पडली आहे. तेवढ्यात तो माणूस त्याच्या मदतीला धावून येतो. पांढऱ्या शर्टवाला जसा तो मनुष्य त्या गाडीवाल्याच्या मदतीला धावून येतो तसा चोराचा अजून एक साथी त्याच्या जवळ येतो आणि आपल्या हातातील न्यूजपेपर त्याच्या खिशाला आळूसा करून त्याच्या खिशातील महागडा मोबाईल चोरून घेतो. आणि लागलीच तो मनुष्य गाडी उचलून चोर आणि हा दुसरा चोरही त्याच्या मागे बसतो आणि तिथून पसार होतात. हा पांढरा शर्ट घातलेला मनुष्य थोडा पुढे गेल्यानंतर त्याच्या लक्षात येते की आपल्या खिशातील मोबाईल पडला आहे. तर तिथे बघतो तर काही नाही आहे आणि तेवढ्यात चोर पसार झालेले असतात. त्याला समजते की चोरांनी आपला मोबाईल पसार केलेला आहे. तो त्यांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतो, परंतु तोपर्यंत चोर पसार झालेले असतात आणि मोबाईल लंपास झालेला असतो. चोरही आता चोरीचा नवा फंडा वापरत असून लोकांना उल्लू बनवत आहेत आणि चोरी करत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरनं म्हटलेलं आहे, आताच्या काळात मदत करणं म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं असं झालं आहे. तर अजून एकानं म्हटलेलं आहे, बिचारा त्यांची मदत करायला गेला आणि त्यांनीच त्यांच्यावर डल्ला टाकला. तर अजून एका जणाने म्हटलेलं, आता समजते की शहरात लोक दुसऱ्याच्या मदतीला का धावून जात नाहीत. अशाच कारणामुळे लोक दुसऱ्याच्या मदतीला धावून जात आहे आणि मानवतेला काळिमा फासणारी ही घटना आहे. मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा. धन्यवाद.